भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने संगमनेर येथे बूथ रचना कार्यकारिणी बैठक संपन्न झाली। या बैठकीस महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, धनश्री विखे पाटील आदी प्रमुख पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी उत्तरनगर जिल्ह्यातील महिला कार्यकारिणी जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी जाहीर केली। यावेळी उमाताई खापरे, स्नेहलताताई कोल्हे, धनश्री विखे, सोनाली नाईकवाडी काय म्हणाल्या ते पाहूया। प्रतिनिधी सागर शिंदे, अकोले टाइम्स, संगमनेर। बैठकीला उपस्थित असलेल्या ज्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं अशा प्रदेशाचे चिटणीस आणि माझे आमदार स्नेहलताताई, तसंच या शहराचे अध्यक्ष राजेंद्रजी गोंदकर, श्रीरामजी नेरे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, सतीशजी कानवडे जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा, नितीनजी दिनकर जिल्हा संघटन सरचिटणीस, सुनीलजी वाणी, त्याचबरोबर माझ्या समवेत असलेल्या माझ्या पदाधिकारी, त्यामध्ये ज्यांना मी उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी दिली अशा दीपालीताई मोकाशी, नंतर उपाध्यक्ष आमच्या नगर जिल्ह्याच्या, तसंच वंदनाताई गोलकर, वैशालीताई, सन्मान्य व्यासपीठ आणि ज्यांनी छानसं छोटंसं भाषण केलं, ताईना म्हटलं की ताई मी तुमच्या परतच्या माझ्या एखाद्या मीटिंगला बोलवते, अशा धनश्रीताई विखे पाटील, उपस्थित सर्व माझ्या पदाधिकारी महिला भगिनींनो, उत्तर महाराष्ट्राचा प्रवास नाशिकमध्ये सुरू केला। नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, मालेगाव, धुळे, नंदुरबार, शहादा, जळगाव केलं। आज 2 जिल्हे नगरमध्ये होते आणि उत्तर महाराष्ट्राचा समारोपीय माझा शेवटचा कार्यक्रम हा आहे की इथे। खरं मला खूप आनंद वाटला की फक्त महिला नाही तर बंधू सुद्धा इथे आहेत। तसं काही हे नाही, मी चिटणीस असताना 6 वर्ष सोलापूर जिल्ह्याची प्रभारी होते, 6 वर्ष जिल्ह्याचं काम केलं। तसंच म्हणून प्रदेशाने मला मंडळाची बैठक, एका मंडळाची एका जिल्ह्याची बैठक घेऊन घ्यायचं म्हणून जे मध्यंतरी नियोजन होतं त्यामध्ये सोलापूर ग्रामीण दिलं। तर मी अक्कलकोट म्हणलं मी करते, तर लगेच संघटन मंत्री मला अक्कलकोटला त्याला तर जरा पंढरपूर पण करून घ्या, जरा मोहोळ पण करून घ्या, म्हणजे काही हरकत नाही, संघटनेसाठी सगळं। त्याचबरोबर बूथ रचनेमध्ये 2च बूथची बैठक जाऊन घ्यायची, खडकवासला बैठकचं बूथचं काम दिलं तेही करून। महिला भगिनींनो, हा जेव्हा प्रवास बूथचा होतोय आणि मी केवळ बूथ रचनेसाठी पूर्ण उत्तर महाराष्ट्राची बैठक घेतली। आज आवर्जून उल्लेख करते इथे की आपले माजी मुख्यमंत्री जे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी, तुम्ही विचार करू शकता एका बूथची बैठक घ्यायला गेले ते मुंबईला। आपले चंद्रकांतदादा पाटील प्रदेशाचे अध्यक्ष, त्यांनी सुद्धा एका बूथची बैठक घेतली। माननीय खासदार गिरीजी बापट यांनी सुद्धा एका बूथची बैठक घेतली। सुधीर भाऊ मुनगंटीवार आपले अर्थमंत्री होते, त्यांनी सुद्धा एका बूथची बैठक घेतली। म्हणजे आपण संघटनेच्या बूथ पर्यंतचं काम जे करायचंय त्याची किती तीव्रता आहे लक्षात घ्या। मला समोरचे चेहरे बरेचसे नवीन दिसतात, त्यामुळे बूथ रचना म्हणजे काय असतं बूथ? बरेच दिवस झाले सांगतात 30 बूथ करायचे, दादांचं मीटिंग असते, बूथ करायचे। बूथ रचना म्हणजे काय? तुम्हाला कोण सांगू शकतं बूथ रचना म्हणजे काय? महिलांपैकी सांगा ताई। ज्या वार्डमध्ये असतात महिला, त्यांची जानकारी करणं की हे आपल्या वार्डमध्ये आहे का, या वोटिंग करत आहे, या दुसऱ्या वार्डमध्ये आहे, हे पण आपण जाणणं गरजेचं आहे। आपले व्यवहार त्यांच्याशी कसे पाहिजे, एकदम घरच्यासारखे फ्रेंडली, हे मी सगळं आजमावलं। 20 वर्षापासून बीजेपीमध्ये काम करते, सगळ्या गोष्टींना मी खूप सामोरं गेले। छान ताई, बरं वाटलं की असं कोणतरी एक आहे। अजून कोण? बूथ रचना
बूथ म्हणजे काय, शक्ती केंद्र प्रमुख म्हणजे काय? महिला भगिनीनो, जिथे ज्या रूम मध्ये, थोडक्यात सांगते, ज्या रूम मध्ये आपण मतदानाला जातो तो बूथ, ज्या शाळेमध्ये आपण मतदानाला जातो ते शक्ती केंद्र प्रमुख. हे आपल्या संघटनेची एक ब्रीदवाक्य आहे की अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं. त्यामध्ये बूथ प्रमुख करायचं कारण असं की त्या शाळेमध्ये जे बूथ आहेत त्या एका बूथची एक प्रमुख केल्यानंतर तिथे आपल्याला 30 जण करायचे जनरल मध्ये. त्या 30 जणांमध्ये 5 महिला बूथ प्रमुख करायचे. आता तुम्ही सांगा तरी आताच आमची कार्यकारिणी जाहीर झाली, अजून आम्हाला बंधन करायचं हरकत नाही. तुम्हाला कोणी विचारलं बूथ रचना म्हणजे काय ती माहिती असायला पाहिजे साधारणतः. तर ती बूथ रचनेमध्ये त्या 5 जणींची नावं त्या बूथ वरती द्यायची. सोनलताई, आपल्याला पहिली माहिती घ्यायची की आपल्या जी महिला मोर्चा अध्यक्ष आहात तुम्ही, तुमचा विभाग आहे त्याच्यामध्ये किती बूथ आहेत? 1570 बूथ आहे. आता ते 1570 बूथ तुम्ही केल्यानंतर तुमच्याकडे जी मंडळ आहे त्या मंडळात किती बूथ आहेत ह्याची रचना वेगळी वेगळी काढून घ्यायची. जिल्हाध्यक्षांची बोला ते तुम्हाला देतील. ते झाल्यानंतर तालुक्यामधले जे तालुके जे आहेत, मंडळ तुम्ही तालुके आहेत त्याच्यामध्ये गट असतील तर त्याच्यामध्ये किती बूथ आहेत त्याची सर्व माहिती लेखी स्वरूपात तुम्ही तुमच्याकडे ठेवली पाहिजे. जेव्हा मंडळ तुमचे गठीत होतील, माझी विनंती मंडळ अध्यक्षाला, जे कोणी इथे उपस्थित आहेत, मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, मी महिला मोर्चा आहे आणि तुम्ही जनरल मध्ये आहात, पण कधी कधी मला जबाबदारी दिली जाते पार्टीकडनं, त्यामुळे मी बोलू शकते. तर मंडळ अध्यक्षांना विनंती की ताबडतोब आपण महिला मोर्चाच्या अध्यक्षांची नियुक्ती करावी. मुळातच कसं होतं की नियुक्ती करायची असेल तर त्या मंडळ अध्यक्षाला, मला कल्पना आहे, तिथले जे नगरसेवक असतील, तिथले जे प्रमुख असतील, त्या सगळ्यांशी बोलून करावी लागते. हे महिला नको करू, तिला कर. ए नाही ती इलेक्शन मध्ये कामात नव्हती, तिला नको करू, तिला कर. ए नाही ती ऍक्टिव्ह नाही. हे सगळी चर्चा होते. मग एक महिला करू टाका आणि त्या माध्यमातून महिला मोर्चाचं काम वाढवण्यासाठी, कारण मी अपेक्षा करेन जिल्हाध्यक्षांकडनं, आमची महिला मोर्चा अध्यक्षांकडनं अपेक्षा करेन की तिने बूथ कंप्लीट केले पाहिजे, तिची रचना पूर्ण झाली पाहिजे. पण तिची रचना पूर्ण करण्यासाठी जे पाठबळ पाहिजे ते प्रमुख जिल्हाध्यक्ष आहेत, मंडल अध्यक्ष आहेत यांच्याकडनं झालं पाहिजे, तरच ती बिचारी काम करू शकते. नाहीतर ती कशी काम करेल? जोपर्यंत टीम नाही तोपर्यंत टीम नसल्या कारणाने काम करू शकत नाही. आज माझं अभिनंदन केलं तुम्ही की तुम्ही मोर्चा केला एका दिवसामध्ये. तर एका दिवसामध्ये मोर्चा कसा होऊ शकतो? 24 तासाच्या टाइम मध्ये 100हून अधिक ठिकाणी 20,000 महिला जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा ते नियोजनबद्ध ते काम पूर्णपणे माझ्याकडे टीम वर्क असल्या कारणाने ते होऊ शकतं. मी म्हणण्यापेक्षा आमचा जो प्रदेश महिला मोर्चाचा ग्रुप आहे त्या सगळ्यांनी मिळून एक रचना आखलेली आहे. त्या रचनेमध्ये काय केलंय तर विभागाची प्रमुख कोण आहे? दीपालीताई मोकाशी. मग जिल्ह्याची प्रमुख कोण आहे? तर जिल्ह्याची प्रमुख तुमच्याकडे ऍडव्होकेट वर्षा डहाळे आहे, जी प्रभारी म्हणून मी दिलेली आहे, ज्यांची आज तब्येत ठीक नाही, ताप आला म्हणून त्या येऊ शकल्या नाही, तर त्या आल्या असतात. त्या प्रमुख मी तुम्हाला दिल्याच. अशाच प्रमुख मी 68 जिल्ह्याच्या प्रभारी प्रमुख केलेले आहेत. मग 24 तासाच्या आत मला करणं जमलं का? तर मी माझ्या विभागाच्या 6 जणींना फोन केले की आपल्याला असा मोर्चा करायचा आहे. मी माझे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रदेशाच्या पदाधिकारी, प्रदेशाच्या कार्यकारिणी सदस्य, प्रदेशात पूर्ण जिल्ह्याच्या अध्यक्ष, त्यांना एक साथ पटकन व्हॉट्सअपला माझा निरोप जातात. त्यानंतर ह्या सर्व महिला भगिनी ज्या आहेत त्यांनी प्रत्येक ज्या प्रभारी आहेत त्यांनी प्रत्येक जिल्ह्याशी बोलल्या. लगेचच दुसऱ्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्या गेल्या आणि तिसऱ्या दिवशी 11 वाजता महिला रस्त्यावरती उतरल्या. त्याचं कारण फक्त एक आहे की संघटना
भाजप महिला मोर्चा आणि नियोजनबद्ध काम करणे. मला कल्पना आहे की जिथे मी उभी आहे ह्या शहरामध्ये मी सुहास फरांदेंच्या निवडणुकीसाठी पूर्ण 8 दिवस राहिलेली आहे. आज चित्र खूप वेगळं आहे, तेव्हा चित्र खूपच वेगळं होतं. म्हणजे राहायला सुद्धा मला असं वाटतं की एकच हॉटेल होतं. नाही, हा तुम्ही होतात की तेव्हा एकच चांगलं हॉटेल होतं, खूप छान. 8 दिवस मी राहिले होते. 8 दिवसांनी घरी गेले, परत 8 दिवस येऊन राहिले. तेव्हा मला इथल्या संघटनेसंदर्भात मला कल्पना आहे की ती संघटना बांधणं, इथली असणारी दादागिरी, आता मला म्हणजे छान वाटतंय की सुजयजी आपल्याकडे आहे, त्यामुळे एक वेगळी ताकद ही आपल्याकडे आलेली आहे की त्या ताकदीमुळे आज आपण अजूनही काही चांगलं काम करू शकतो. मी बसल्या मगाशीच ताईला सांगितलं की कॉलेजला सांगितलं की मी आजपर्यंत जेव्हा इथे बैठका घेतल्या तेव्हा 8-10 जणींच्या वर महिला नव्हत्या. कारण मी महाराष्ट्राची सरचिटणीस 3 वेळा होते. उपाध्यक्ष, पहिल्यांदा कोषाध्यक्ष महिला मोर्चा, उपाध्यक्ष महिला मोर्चा, 3दा महाराष्ट्राची महिला मोर्चा सरचिटणीस होते, प्रदेश चिटणीस होते. त्या महिला मोर्चा प्रभारी म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे संघटनेचं इथलं काम हे मला कल्पना आहे. मी निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा इथे आलेले. दबाव तंत्र हे प्रचंड होतं आणि आजही आहे, परंतु त्यातही हम भी किसी से कम नाही. कालचं जर भाषण देवेंद्रजींचं कोणी पाहिलं असेल, 1.5 तास त्यांचं जे वक्तृत्व होतं, त्यांचं जे भाषण होतं, असा नेता आपल्याकडे, जे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आपल्याकडे. अहो, आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत, कमी नाहीये. आज पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींसारखं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्या पक्षाची मी पण आहे. काय कोणाला घाबरायची गरज नसते. कशाला घाबरायला पाहिजे? अहो, आता त्यांनीच आपल्याला घाबरायला पाहिजे. एकाला तर लावलं कामाला आपण धनंजय मुंडेसाठी सुद्धा मागे नव्हती पडलो. आजही आमची मागणी आहे की धनंजय मुंडेने सुद्धा राजीनामा द्यावा करुणा शर्माच्या संदर्भात. आजही आमची मागणी आहे की संजय राठोडला अटक झाली पाहिजे. अरे काय चाललंय काय? आजचीच बातमी आहे, आम्ही रस्त्यात होतो, येताना सांगितलं की जळगावला पोलिसांची शासकीय वसाहत मध्ये महिलांची वसतिगृहामध्ये त्या महिलेला कपडे काढून नृत्य करायला लावले. त्यानंतर दुसरी बातमी अशी येते की उस्मानाबादला एका पोलिसांनी एका महिलेच्या घरी जाऊन तिला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावरती बलात्कार केला. तिने आत्महत्या केली. आता जस्ट दुपारीच ही बातमी माझ्याकडे आली. तिने आत्महत्या केली आणि चिठ्ठी लिहून ठेवली आहे की ह्या माणसामुळे मी आत्महत्या करत आहे. अरे शेतच तूप पण खात असेल तर आम्ही जायचं कुठे? ही सगळं जे चाललेलं आहे त्यामध्ये आज विरोधक म्हणून आपण रोडला उतरू शकतो, आपण आंदोलनात्मक करू शकतो. घाबरायचं काही कारण नाही. देवेंद्रजी आपल्या पाठीशी, चंद्रकांतदादा आपल्या पाठीशी भक्कम आहे. पण हे करत असताना संघटना महत्वाची. मी केव्हा ताकदीने बोलू शकते की माझ्या मागे संघटना आहे. मी केव्हा उतरू शकते रस्त्यावर? मी आवाज दिल्यानंतर 100 महिला रस्त्यावरती येऊ शकतात. तेव्हा मी माझी ताकद दाखवू शकते आणि मी ही भीती घालू शकते. इथे बसलेल्या प्रत्येक जणीला मी सांगेन की मला कल्पना आहे की बूथवरती इथे जाणं, इथे थांबणं, कारण निवडणुकीच्या नगरपालिकेच्या प्रचाराला सुद्धा मी आले होते. घाबरत होते लोक, ताई तुम्ही असं भाषण करता, म्हणजे कोण काय करणार आहे बघून घेऊया. मी नाही घाबरत. तर ते करत असताना बूथ रचनेमध्ये प्रत्येकीने पहिलं बूथ प्रमुख मी होणार आहे. नितीनजी गडकरी बूथ प्रमुख आहेत, विजयाताई रहाटकर बूथ प्रमुख आहेत, देवेंद्रजी फडणवीस सुद्धा बूथ प्रमुख आहेत. मग मी बूथ प्रमुख का नाही होऊ शकत? महिला भगिनींनो, पहिली बूथ प्रमुख मी होणार हे ठरवायचे आणि प्लस 4 मी जमा करून न देणार. बूथ प्रमुख म्हणजे महिला मोर्चा नाही. बूथ प्रमुख आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला जे काम करायचंय ते त्या बूथ प्रमुख करणार आहे.
ह्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं तर पन्ना प्रमुख. आज गुजरातमध्ये सतत आपण निवडणुका का जिंकतोय कारण तिकडे पन्ना प्रमुख आहे. तुम्ही म्हणाल ते पन्ना प्रमुख म्हणजे काय तर हे पेज आहे, हे पेज आहे. ह्या पेजमध्ये मतदार यादीतलं हे समजा पान आहे, त्याच्यामध्ये 35, 40, 50 जास्तीत जास्त मत आहे. ते मतदार म्हणजे पेज आहे आणि त्या पेजचा आपल्याला प्रमुख व्हायचं. जसं मगाशी ताईंनी सांगितलं बूथ प्रमुख काय म्हणजे लोकांच्या घरी जाणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याकडे काम करून घेणं किंवा त्यांची माहिती घेणं हे आहे. तर त्या समजा 50 मतदान आहे, तुमच्याकडे 30 आहे एकावरती. आता एका पानावरती 30 मतदार आहे. 30 मतदार म्हणजे किती घरं होऊ शकतात? 10, कधी 8, कधी 10. मग मी 10 घरामध्ये तर जाऊ शकते. प्रत्येक वेळेला मी 2-4 आणि जिथे मी राहते तोच माझा बूथ आहे. तर मी एका पानावरच असेल त्या 10 घरी मी जाऊ शकते. मग मी जाऊन काय करायचंय तर बूथ पन्ना प्रमुखांनी तिथे जाऊन ABC असे कॅटेगरी करायची. ज्या घरात आपण गेलो, अरे नाही भाजपच्या आत का या ताई बसा बसा पाणी घ्या, बघितलं की समोर फोटो कोणाचे आहेत काय आहेत तर अटलजींचा दिसतोय, रामाचा दिसतोय, अरे आपलं घर म्हणजे हे मतदान आपलं टिक मार्क करा. आपण बी मध्ये गेलो, बी कशासाठी आहे तर बी मध्ये जे मतदान जे आहे ते जे तो जो मतदार आहे तो मतदार पण नाही ताई काय काळजी करू नका आम्ही भाजपचेच आहोत, तसं काय प्रश्न नाहीये असं तसं. जेव्हा तो म्हणतो त्या विचाराचा काठावरच आहे तेव्हा आपण म्हणायचं दादा जरा पाणी देता का, ताई जरा पाणी देता का. बसा त्यांच्या घरात, सांगा त्यांना की जनधन योजनेअंतर्गत 500 रुपये कोविडच्या काळामध्ये कोणी दिले तर माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दिले. शेतकऱ्याला 2000 रुपये कोणी दिले तर माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दिलेले आहेत. मधला जो मिलिटर होता त्याला बाजूला काढून डायरेक्ट ते बँकेमध्ये पैसे त्यांच्या कोणी पोहोचवले असेल तर ह्या नरेंद्र मोदी सरकारने दिलेले आहेत. उज्ज्वला गॅस योजना कोणी आणलेली आहे तर या सरकारने आणली आहे. टॉयलेट ब्लॉक्सच्या संदर्भातलं कोणी केलं तर या सरकारने केलेलं आहे. त्यांच्याकडे बसा, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी चर्चा करा. जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो ना तेव्हा त्यांना विश्वास होतो की अरे नाही आपल्या भाजपलाच मतदान करावे. मग तो बी मधला ए मध्ये येतो. सी मध्ये गेला नाही ताई काय नाही मतदानाचं काय तुम्ही काय मला सांगणार का असं तसं. जाऊ द्या, डोकं नका पडू त्याच्या मागे, सोडून द्या, वेळ नका घालू. पण आवर्जून एक गोष्ट तर मी सांगू इच्छिते, ए वाला जो आहे ज्याचा आपण टिक मार्क केला की ते आपलं मतदान आहे. मतदानाच्या वेळेला जेव्हा जाहीर होतं तेव्हा पहिलं जाऊन द्यायला गेलं. कारण का तो परत सुशिक्षित असतो, त्याची इच्छा असते की माझ्या घरी कोणतरी यावं मतं मागायला. काय तुम्ही आलातच नाही मतं मागायला आमच्याकडे, मग काय तुम्ही तर आम्हाला गृहीतच धरता त्या म्हणून तो मतदानच निघत. तेव्हा त्यांच्याकडे आधी गेलं पाहिजे, त्याचं मतदान करून घेतलं पाहिजे. तसंच पेज प्रमुखांनी बाहेर गेलेला व्यक्ती असेल त्या घरामध्ये 18 वर्षाचा वयोगटातली मुलगी असेल मुलगा असेल त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना मतदान करण्यासाठी घेऊन या. त्या 18 ते 20 वर्षाचा जो मतदार आहे ना तो मतदाराला इंदिरा गांधी नाही माहीत, त्याला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच माहित आहे. तो त्यांचा फॅन आहे, ते भाजपचं मतदान आहे. ते नोंदवून घ्यायचं काम आपण करायचं. महिला भगिनीनं जास्त वेळ मी घेत नाही, पण तू संघटनेचं काम करत असताना एक अनुभव तुम्हाला सांगते माझ्यातला घडलेला की इथे काही जणी बऱ्याच जणी बसलेल्या आहेत. काही जणींची पदं जाहीर केली आणि काही जणी हिचं पद असेल म्हणून आल्यात, काही जणी ताईंनी बोलवलं म्हणून आल्यात, काही जणी वहिनी येणार म्हणून आल्यात. अशा काही महिला भगिनी आलेल्या निश्चित असणार आहेत. राजकारणामध्ये काम करायचं म्हटल्यानंतर 2 पावलं लगेच मागे येतो आपण. नाही तुम्ही सांगा तुमच्या मिटिंगला ह्याला त्याला आंदोलनाला, पण तुम्ही काय मला पद पीत नका देऊ, मला काय पद नका देऊ. मला त्या हसताय, निश्चित पटलंय त्याला, का नका देऊ पद.
जोपर्यंत सुशिक्षित वर्ग हा राजकारणात उतरत नाही तोपर्यंत चांगलं काम होऊ शकत नाही. आज भाजपा महिला मोर्चामध्ये वकील, डॉक्टर्स, बिझनेसवुमन, सगळ्या इंजिनियर्स असतील, सगळ्या अशा सुशिक्षित महिला आहेत. मी जेव्हा राजकारणात आले कारण मी पण कधीतरी सुरुवातच केली आहे ना. मला काही राजकीय कुठलाच मागे काही बॅनर नव्हतं. तर मी राजकारणात आल्यानंतर पहिल्यांदा मी तिकीट घेऊन निवडून आले. तर माझ्या मागे सगळे लागले होते काही निवडणुकीला वगैरे. म्हटलं काय मला न कळत नाही ते राजकारणाला, कशा तुम्ही सांगता. आणि हो नाही करता गंगेत घोडं झालं. मी उभी राहिली, नगरसेविका झाले आणि सतत राजकारणात 97 पासून आहे. मी मुंबईची बेसिकली. तर माझ्या नंदेच्या मामीचा सुरी विचारलं, अगं विजया तुझी वहिनी म्हणे राजकारणात गेली, कारण तो एकदम सुशिक्षित हाय क्लास वर्ग त्यांचा. तर म्हणे हो माझी ना वहिनी राजकारणात गेली. अगं कोणत्या पक्षात गेली ती? म्हणजे भाजपमध्ये गेली. हा मग ठीक आहे, म्हणजे भाजपमध्ये गेली ना मग ठीक आहे, नंतर बाबा ते दुसरे पक्ष नको. हा खरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली. तर पक्ष संघटनेकडे भाजपकडे बघण्याचा दृष्टिकोन हा इतरांचा पण खूप चांगला आहे. त्यामुळे त्या माध्यमातून भाजपमध्ये काम करायला माझ्या समोर बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या मैत्रीण म्हणून आलेल्या जरी असतील तरी माझी इच्छा आहे की आपण संघटनेमध्ये काम करा, आपण संघटनेमध्ये पद घ्या. एक कार्ड आहे ना, कार्ड प्रदेश किंवा एखादा वॉर्ड अध्यक्ष भाजपा फार महत्वाचे होते. कार्ड ते कुठेही चालतं. ATM कार्ड कसं चालतं तसं ते कुठेही चालतं. कुठेही दादागिरी करता येते, कुठेही कोणाला अन्याय होत असेल तर त्यांना दाखवता येतो. कुठे आरटी वाल्यांनी त्रास दिला त्यालाही दाखवता येतं. आता आरटी वाले त्रास देत नाही, डायरेक्ट फोन डायरेक्ट आपल्याला पाठवतात. परंतु हे सांगणं असं आहे की एखाद्याचं अडलेल्यांचं काम करायचं असेल, एखाद्या हॉस्पिटलमध्ये आजारी असेल त्याचं काम करायचं असेल, त्यावेळेला तुम्ही बेधडक डॉक्टरपर्यंत पोहोचू शकता. जर कोणी तिथे डॉक्टर असतील, कोणी त्रास देत असतील तर तुम्ही कार्डावरनं त्यांना दम देऊ शकता. त्या पेशंटचं तुम्ही पाहिलं गेलं पाहिजे. त्या पोलीस स्टेशनला तुम्ही उगाच असताना का बोलवलं त्या पोलिसांशी पण बांधू शकता. आपल्याकडे कार्ड पाहिजे. मग ते कार्ड ATM कार्ड जसं वापरता येतं ना तसंच भाजपचं पदाधिकाऱ्याचं कार्यकारी सदस्याचं सुद्धा कार्ड वापरता येतं. संघटनेला भाजपमध्ये फार महत्व आहे. मंत्र्यांना सुद्धा अध्यक्ष समोर उभं राहून विचारू शकतो की तुम्ही तुमच्या विधानसभेत तुम्ही तुमच्या मंत्री म्हणून तुम्ही काय काम केलं हे विचारण्याची मुभा फक्त आणि फक्त भाजपच्या अध्यक्ष हा विचारू शकतो. हे संघटनेचं काम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी सहभागी व्हावं. पुढची जेव्हा बैठक असेल त्यावेळेला तुमच्या सर्व पदाधिकारी, मंडळाच्या पदाधिकारी, मंडळाची कार्यकारिणी, आता मी तुम्हाला भूत रचना एवढी 6 एप्रिलला पूर्ण करायची आहे, पण ती 6 एप्रिलपर्यंत कदाचित शक्य होणार नाही. परंतु मंडळ अध्यक्ष तरी लवकरात लवकर आपण जाहीर करावे असं मी जिल्हाध्यक्षांना विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. जय जय. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीच्या टीमच्यासाठी उपस्थित आहोत. प्रामुख्याने आपण स्वागत करूया आपल्या प्रदेशाध्यक्ष महिला आघाडीच्या उमाताई खापरे यांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि उपस्थित सर्वच महिलांचं स्वागत करते. कारण महिलेनी घराबाहेर पडणं ही थोडंसं अजून मुश्किल कार्यक्रम आहे, तरी तुम्ही सगळ्या आलात वेळ काढून आपल्या कार्यक्रमासाठी. आता ज्यांचं मनोगत आपण ऐकलं त्या धनश्रीताई विखे आहेत. विशेषतः संघटनेच्या माजी नगरसेवक आदरणीय मुळेताई याही वयात इथं उपस्थित आहेत आणि मगाशीच आपण ऐकलं त्या कारसेवकही आहेत. त्यामुळे त्यांचंही विशेष मी कौतुक करते, अभिनंदन करते. आपले जिल्हाध्यक्ष उत्तर नगर महिला मोर्चाच्या सोन्याताई नाईककडे आहेत. तसेच सरचिटणीस महिला मोर्चाच्या दीपालीताई मुकाशी आहेत. वंदनाताई गोंदकर आहे, मेघाताई कुगत आहेत, वैशालीताई आढाव, वैशालीताई साळुंखे. आपले जिल्हाध्यक्ष उत्तर नगर विभागाचे राजेंद्रजी गोंदकर आहेत. श्रीराजी टेरे जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चाचे सतीशजी कानोडे, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा नितीनजी दिनकर, जिल्हा संघटक सरचिटणीस सुनीलजी वाणी. उपस्थित सर्वच व्यासपीठावरील समोर सर्व भारतीय जनता पार्टी परिवारातील सर्व
प्रमुख कार्यकारिणी सदस्य आणि नव्याने ज्यांची कार्यकारिणीवर नियुक्ती झाली त्या सर्व महिलांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. आपल्याला सगळ्यांना भूत कार्यकारिणी या संदर्भात सर्वच माहिती उमाताई थोड्या वेळात देतीलच. भूत संघटन ह्या सगळ्या गोष्टी आपल्या राजकीय जो आपला प्रवास असणार आहे त्यासाठी प्रचंड महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून भूत संघटनावर आपल्याला राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे. तर भूत संघटनासाठी महिलांचं योगदान खूप महत्त्वाचं असू शकतं. हे आपल्याला सांगते की महिला संघटन हे किती महत्त्वाचं आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात महिला बचत गट चळवळीतून झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि महिला बचत गट महिला मंडळातून मी विधिमंडळापर्यंत पोहोचले. एवढं संघटनामध्ये ताकद आहे. महिलांचं संघटन महिला बचत गटाच्या माध्यमातून झालं आणि एक महिला घराबाहेर पडून बँकेमध्ये तिचं खातं उघडलं आणि तिच्यात झालेला बदल आणि तिच्यात आलेला आत्मविश्वास हा मी जवळून पाहिला. ग्रामीण भागात कष्ट प्रचंड प्रत्येक महिलेच्या पदरी, पण दोन पैशाचं सुद्धा स्वातंत्र्य नाही आणि घरातले सर्व कारभारी मंडळींकडे आर्थिक व्यवस्था आणि त्यातून तिची झालेली ससे ओलपट म्हणा तारांबळ म्हणा ह्याच्यातून तिच्यात एक प्रकारचं आत्मविश्वासाची कमी म्हणा असं सगळं मी जवळून पाहिलं. आणि ज्यावेळी महिला बचत गटाच्या माध्यमातून बँकेमध्ये महिला जाऊ लागली, आर्थिक व्यवहार पाहायला लागली, तिला कुटुंबातही पद निर्माण झाली आणि समाजातही पद आली. मी हा बदल जवळून पाहिला आणि म्हणून तुम्हाला सांगते की आपलं मंडळ असेल, आपलं संघटन पक्षाचं असेल, 4 मैत्रिणी जोडणं असेल, चाय पे चर्चा आपल्याला कल्पना आहे. आपण सगळ्या खूप चर्चा करतो. महिलांना एक प्रकारचं कौशल्य आहे गप्पा मारण्याचं बोलण्याचं, पण आपल्याला इथे कन्व्हिन्स करायचं आहे. आपल्या पक्षाची भूमिका 4 मैत्रिणी जवळ आल्यानंतर त्यांच्याशी बोलायची, मांडायची, त्यांना पटवायची आहे. याला संघटन आपण म्हणतो. आपण 4 मैत्रिणी जवळ येतात पण चर्चा थोड्या वेगळ्या असतात. कुठेतरी मॅचिंग असेल, काही आवड जरूर असते, स्वयंपाकाची असते, इतर काही गोष्टींची आपली एक वेगळी चर्चा आणि गप्पा चालतात. त्याच्यासोबत ज्यावेळी आपण एखाद्या पक्षामध्ये काम करतो, कार्यकर्ता म्हणून काम करतो, त्यावेळी आपल्या चर्चेमध्ये पक्षीय संघटना मजबूत करणं, आपल्याला मानणारा आपल्या पक्षाला मानणाऱ्या महिलांचं संघटन वाढवणं हे आपलं काम आहे. आणि यासाठी कसं वाढवायचं तर आपल्याला थोडा अभ्यास पाहिजे की आपल्या पक्षाच्या नेतृत्वाने देशाचे नेतृत्व माननीय मोदी साहेबांनी महिलांच्यासाठी काय योजना आणल्या. चुलीपर्यंत विचार करणारे पंतप्रधान या देशाला पहिल्यांदा आपण बघितले. 100 रुपयात सिलेंडर गॅस, धुरापासून मुक्ती, हे आपण सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. महिलांजवळ ग्रामीण भागामध्ये बसल्यानंतर किंवा नसेल एखाद्या महिलेला सिलेंडर गॅस मिळाला तर 10-5 महिलांना आपल्याला तर 100 रुपयातला सिलेंडर गॅस उज्ज्वला गॅसचा मिळवून देता आला पाहिजे. तेव्हा कुठे तुमच्याबद्दलचा विश्वास त्यांना निश्चित मिळेल. बऱ्याच योजना असतात केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, त्या थोड्याफार समजून घेता आल्या पाहिजे आणि महिलांना त्याचा लाभ आपल्याला देता आला पाहिजे. कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम केंद्रात कसं चाललं, राज्यात कसं चाललंय किंवा ते आपल्याला सांगता समजवता आलं पाहिजे. मागच्या वेळच्या सरकारमध्ये काम करत असताना प्रचंड मेहनतीने आपल्या सरकारने काम केले आणि म्हणून मोठ्या संख्येने आमदारही निवडून आले. राजकारणात पराभव होणं, सरकार येणं, सरकार जाणं याला अनेक कांगोरे असतात. आज आपण वर्गात पहिल्या विद्यार्थ्यांनी यायचं आणि तरीही वर्गाच्या बाहेर बसायची आपली परिस्थिती अशी आहे राज्य सरकारमध्ये. पण जे कोणी सरकारमध्ये बसले त्यांचाही कॉन्फिडन्स किती कमी आहे हे 2 दिवसापासून आपण अधिवेशनामध्ये पाहत आहात. अगदी म्हणजे आपल्या राम मंदिराच्या देणगी गोळा केली त्याच्याही बद्दल ऑब्जेक्शन घेण्या इतकी त्यांची प्रवृत्ती पोहोचलेली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं काम सरकारमध्ये खुर्चीसाठी खूप तडजोडीची वेळ त्यांच्यावर आली अशी नामुष्की झाली असं पण मिळालं. परंतु आजही आपले नेते जे आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, सगळे आमदार आहेत, उमाताई आहेत, ही सगळी मंडळी, प्रदेश कार्यकारिणीचे सगळी मंडळी जीव ओतून आपल्या पक्ष संघटनेचं काम करत आहेत आणि पक्षाची भूमिका मांडत आहेत. कारण ते काही अगदी मनापासून या कामामध्ये झोकून घेतलेली मंडळी आहे. म्हणून आपल्याला कल्पना आहे परवा राठोडांचं भूमिका, त्यांचं निलंबन हे सरकारला करावं लागलं. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे महिला अत्याचाराच्या घटना ह्या नवीन आलेल्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. अगदी कोरोना सेंटर मधली माता भगिनी सुद्धा सुरक्षित नाही अशी आजची
परिस्थिती आहे, विनयभंग, अत्याचार, बलात्कार आणि अशा मंडळींना पाठीशी घालणारं हे सरकार आहे असं मला म्हणायचं आहे. आणि म्हणून आपल्याला हे सगळ्या महिलांना सांगायचंय, समजायचंय काय चाललंय हे. जिथे आपण फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार आणि त्याच्याबद्दलची मोठमोठी भाषणे ही मंडळी करतायत सरकारमध्ये बसलेली, आणि दुसरीकडे जिथं कोणी महिलांचे अत्याचार जिथं कुठं होत आहेत त्यांना पाठीशी घालणं, त्यांना कसं संरक्षण देता येईल, पोलिसांची मदत घेऊन त्यांची शिक्षेची किंवा त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कशी तीव्रता कमी करता येईल यासाठी ही मंडळी दुर्दैवाने धडपडत आहे. आणि म्हणून मला महिलांना एक सांगायचं आहे की आपल्या पक्षामध्ये काम करत असताना आपल्याला खूप मोकळीक आहे. आपल्याला सगळ्यांना थोडा अभ्यास केला पाहिजे. चार बातम्या आपल्याला थोड्याशा रिकाम्या वेळात सिरियल सगळ्याच जणी बघतात, खूप आवडीचा विषय आहे महिलांचा सिरियल बघणं. परंतु तिथे तरी काय बघतो आपण? तिथे बऱ्याचदा उन्ह धुणं, भांडणं, तुतू मेमी, कोणाच्या घरात काय चाललं, आपलं झालं थोडं व्यायाने धाडलं घोडं, अशी एक जुनी म्हण आहे बघा. आणि तिथला त्रास आपण आपल्या डोक्यात घेतो बऱ्याचदा, आणि उगीच टेन्शन घेत बसतो की तिचं आता उद्या काय होईल, बघायला लागतंय उद्याच्या सिरियल मध्ये. त्यांचं आपलं कमाई चालते ना, आपला वेळही खर्च घालतो आणि डोक्यालाही मोठा ताण करून आपण घेतो. त्यापेक्षा थोडासा वेळ जर का आपण बातम्या ऐकल्या, जर का अधिवेशन चाललं, आपले नेते मंडळी, आपले विरोधी पक्ष नेते कशी भूमिका मांडतायत आपल्या पक्षाची, कशा पद्धतीने ते समोरच्यांना नामोहरम त्यांचं करतायत, त्यांच्या चुका उघडकीस कशा आणतायत, हे थोडं समजून घ्या. आपण कार्यकर्ता म्हणून काम करतोय ना, जरूर आजही राजकारणाचा तोंडावळा पुरुषी आहे हे मला म्हणायला कमी वाटत नाही. कारण वस्तुस्थिती आहे, 50% आरक्षण आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, पण तरी काही ठिकाणी महिला स्वतःहून काही पुढे काम करत नाहीये. आणि थोडा आपल्याला काम करताना त्रास होणार आहे. आपल्याला काही भगिनी असतील, काही आपल्याही बद्दल उन्हा चालू असतं, बोलतात, पण तरी सुद्धा आपल्याला मागं हटायचं नाही. आपण सावित्रीच्या लेकी आहोत हे लक्षात घ्या. ज्यावेळी परिवर्तन करायचं असतं, सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आणि चिखल दगड माती लोकांनी मारायला सुरुवात केली. थोडक्यात काही वेगळं करायला निघालं की थोडं विस्तार, आलस्ती, टीका, टिप्पणी थोडीशी चालू राहणार, याची तयारी ठेवायची. हटायचं नाही, मागे हटायचं नाही. आपल्याला पक्षासाठी काम करायचे, कार्यकर्ता पक्षाची म्हणून आपल्याला जेव्हा काम करायचे तेव्हा लढायचे, भिडायचे आणि आपल्या पक्षाच्या भूमिकेशी आपल्याला ठाम राहायचे. मुळे ताई याही वयामध्ये आज इथे उपस्थित आहेत. विचार पक्का, आपला विचार पक्का आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या पक्षासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला झटायचंय. त्यासाठी त्या आजही बांधिलकी आहे त्यांची पक्षाशी. आणि म्हणून आपल्यासाठी रोजचा आपण 4 लोकांचा प्रपंच संसार प्रत्येकाचा आहे. प्रत्येकाला आपली डबल मित्रमंडळी जी महिला उंबरठ्या बाहेर पाऊल ठेवून काम करते तिची तारेवरची कसरत आहे. दुप्पट वेळ आपल्याला घरातही आणि दारातही दोन्ही भूमिका आपल्याला पार पाडायच्या आहेत. पण तरी सुद्धा महिला काय करू शकते हे आपण आता बघितलं. आपण आउट केलं, एका मंत्र्याला आपण आउट करू शकलो. मग ते एका दिवसात मोर्चे काढायच्या आधी त्याला चंद्रकांत दादांचा उमाताई इथून उठल्या आणि सगळेजण महाराष्ट्रभर महिलांनी मोर्चे काढले. आपण दाखवून दिलं. राष्ट्रपती पद असेल, मुख्यमंत्री पंतप्रधान पद असेल, अनेक महापौर असतील, नगराध्यक्ष असतील, अनेक महिला कामामध्ये झोकून घेतात. जास्तीची कष्ट मेहनत करायची तयारी असते महिलांमध्ये. जेव्हा महिला पुढे जाते तेव्हा अनेक शत्रू निर्माण होतात, हे लक्षात घ्या. तरी सुद्धा आपण हरायचं नाही, आपण थांबायचं नाही आणि आपण रडायचंही नाही, आपल्याला लढायचंय हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्याला कल्पना आहे ज्यावेळेस एखादा पक्ष, आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे, एखादा पक्ष खूप मोठा होतो, जगात 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे, जेव्हा एखादा पक्ष मोठा होतो त्यावेळी बाकीच्या छोट्या छोट्या पक्षांना वाटतं आपल्या अस्तित्वाला आता धोका निर्माण झालाय आणि मग ते सगळे विचार बाजूला ठेवून एकत्र येतात. आता आपल्याला काही करून एकत्र यायला लागेल या पक्षाच्या विरुद्ध. तशी आपल्या पक्षाची आजची परिस्थिती आहे. हे सगळे स्वतःचे अस्तित्व सांभाळण्यासाठी धडपडतायत म्हणून ही मंडळी एकत्र आले आहे. यांचं कुठेही टिप्पण नाही, विचाराचं नाही आणि कामाचंही नाही, कुठेही नाही. त्यामुळे हे फार चालणार नाही. आता येऊ देत महानगरपालिकेचे इलेक्शन येऊ देत. प्रत्येकाला वाटतं माझ्या सगळ्या जागेवर इलेक्शनला उमेदवार उभे राहिले पाहिजे. मुंबई महानगरपालिका येऊ द्या, ताईंना कल्पना आहे. मुंबई महानगरपालिका जेव्हा उभे राहील इलेक्शन त्यावेळेस शिवसेना म्हणून आम्हाला सगळ्या जागा लढवायचं, काँग्रेस म्हणून आम्हाला सगळ्या जागा लढवायचं आणि सगळे मिळून एकट्या शिवसेनेने महानगरपालिकेचा कसा खेळ केला याच्या विरुद्ध शिमगा होईल. तर याच्यामुळे आपल्याला कल्पना आहे, आपल्यालाही पाहायचं आहे किती दिवस हे कार्यक्रम चालतो. कारण हा जुगाड जुळवलेला आहे.
यांची काही विचारांची लढाई नाही आणि जो काही आपल्या महाराष्ट्रात जनतेने जो काही कौल दिला होता तो आपल्या विचाराला दिलेला आहे आणि युती म्हणून आपण लढलो म्हणून मोठ्या संख्येने आपले आमदार खऱ्या अर्थाने निवडून आलेले आहे. खरं तर आपण वेगळे लढलो असतो तर कदाचित आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री आणि सरकार आपलं असतं अशी आपली परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला कार्यरत राहायचं आहे. कार्यरत राहायचं. ज्या ज्या ठिकाणी महिलांच्या संदर्भात विषय असतील, काही घटना असतील, तसे पक्षाचे आदेश असतील, किती महिला जमल्या 10, 20, 25 याला महत्व नाही. एकदा का वनवा ठिणगी पडली की त्याचा वाढवा होतो म्हणतो तसं एक वाढत चालते संख्या. तर मी बचत गटाचं काम करायला सुरू केलं. एका बचत गटावर 25,000 महिला आज आमच्या महिला बचत गटामध्ये कोपरगावमध्ये आणि जवळजवळ 25 करोड रुपयाची उलाढाल कोपरगावमध्ये महिलांच्या खात्याच्या माध्यमातून बऱ्याच महिलांनी घरं सावरली, मुलं शिकवली, छोटे छोटे लघुउद्योग सुरू केले. हे संघटना महिलांमध्ये मुळातच ताकद खूप आहे. त्यांनी स्वतःच्या ताकदीला ओळखायचं आहे. म्हणून आपल्या पक्षामध्ये जर का महिलांचं योगदान वाढलं, मोठ्या प्रमाणात त्यांनी जर का काम केलं, खूप कौशल्य आहे. मी तर काय म्हणते, महिलांना बोलण्याचं कौशल्य पुरुषांपेक्षा जास्ती आहे. फक्त ते प्रॉपर आपल्याला भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी वापरता आलं पाहिजे असं मी म्हणेन. तर आपल्याला पक्षाची विचारधारा सांगायची, समजवायची आहे. हिंदुत्व हा मुद्दा असेल, आपल्या महिलांसाठीचे जे काही योजना असतील त्या आपल्याला सांगायच्या, समजायच्या. आपला पक्ष कशा पद्धतीने काम करतो राज्य सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये हे आपल्याला सांगायचे. बूथमध्ये आपल्याला 4 मैत्रिणी जमा झाल्या तर चांगल्यापैकी आपल्याला आपल्या नेतृत्वाविषयी समजायचं. यासाठी आपल्याला अभ्यास करायचा, यासाठी एखादी सिरियल कमी पाहिजे पण बातम्या कळल्या पाहिजे, विधानसभेचं कामकाज आपल्याला कळलं पाहिजे, तरच आपल्याला 4 चौघीमध्ये छाप पाडून बोलता येईल. नक्कीच ना. जेवढे आपण रुबाबात आल्या आज इथं छान वाटलं, सगळ्या छान अशा आवडून बिवडून आल्या पक्षाच्या बैठकीला. तशाच पद्धतीने फ्रेश आपण राहून रोजच्या रोज आपल्या 4 मैत्रिणींशी गप्पा मारताना आत्मविश्वासाने आणि हिमतीने भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि का गरज आहे या देशाला या पक्षाच्या विचारधारेची. विचार करा, आपण 370 कलम हटवलं, तलाक बंदी झाली, कोणाची पोटं दुखली? ज्यांचं नुकसान झालं त्यांची पोटं दुखली. पण देशाच्या भल्याचा विचार केला गेला आपल्या पक्ष नेतृत्वाने. पहिल्यांदा काश्मीरमध्ये तिरंगा फडकला. आपल्याला कल्पना आहे, नक्कीच आपल्याला देश अभिमान असला पाहिजे. आपल्या पक्षाचं तेच मुख्य धोरण आहे की आपण सगळे काही बॉर्डरवर जाऊन लढू शकत नाही, पण इथे बसून आपल्याला जर का देशाची सेवा करायची असेल तर ही एक सुवर्ण संधी आहे. भारतीय जनता पार्टीचे विचारांची व्यक्ती आपल्याला जोडायच्या आहे आणि त्यासाठी संघटन फार मजबूत असणं गरजेचं आहे. उमाताई त्यांची भूमिका नक्कीच भूत संघटनाची मांडतील. त्यांच्या आपण 4 गोष्टी नक्कीच आता ऐकणार आहोत. तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करते, छोटा बचत गट करा, 10 मैत्रिणी जोडा, 20 मैत्रिणी जोडा. बघा त्या तुमच्या विचाराच्या झाल्या, तुमच्या मताच्या झाल्या की निश्चित आपला पक्ष पुढे मोठ्या स्वरूपात काम करू शकेल. ताईंचं नगरसेविका आहेत, आता इथे ज्या ज्या नगरसेविका आहेत त्यांना माहिती आहे की आपल्याला मनं जोडली की मतं जोडली जातात. तर मनं जोडण्यासाठी आपल्याला थोडं चहा प्यायला बसलो, गप्पा मारायला बसलो की मैत्रिणींशी आपल्याला पक्षाच्या भूमिकेवर बोलायचं आहे. आणि त्यासाठी धोरणात्मक पक्षाने जे काही भूमिका दिल्या, वरुण प्रदेशने जे काही कार्यक्रम सांगितले ते आपल्याला सगळ्यांना राबवायचे आहे. निश्चित आता ताईंनी बघा एवढा मोठा दौरा करून त्या आल्या, घरातली प्रत्येकीला जबाबदार आहे, पण पक्षासाठी म्हणून त्यांनी संपूर्ण उत्तर विभागाचा दौरा करून जिथे जिथे बैठका सांगितल्या तिथे जाऊन ते सांगितलेल्या बैठका त्या पूर्ण करतायत. तर बूथ संघटन यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे पक्षासाठी, तर त्यासाठी निश्चितच ताई आपल्याशी संवाद साधतील. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आपण उपस्थित राहिला, धन्यवाद. नमस्कार. उपस्थित व्यासपीठ व सर्व माझ्या महिला इथे, मी सर्वांना खरंच धन्यवाद करेन की तुम्ही वेळावेळी काढून इथे आलात. आणि सगळ्यात जास्त धन्यवाद उमाताईंचा आणि दीपालीताईंचा की त्यांनी आपल्यासाठी एवढा वेळ दिला. आज इथे नव्याने स्थापन झालेल्या जे पण कार्यकारिणी आणि सदस्य त्यांना मी मनापासून धन्यवाद करते आणि त्यांना शुभेच्छा देते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. आता मला असं बोलायची सवय आहे, पण तिथे त्या माझ्या लोणीतल्या महिला असतात त्याच्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्स जास्त असतं.
पण आज मी BJPची अशी एक मीटिंग म्हणून मी आज खरंच पहिल्यांदा बोलते आणि हो आहेत. आता मी इनफॅक्ट तुमच्या परिवारातली आता झालेली आहे. खरं तर माझं पॉलिटिकल बॅकग्राऊंड फक्त विखे कुटुंब म्हणून, नाही तर माझं असं काही पद नाही. पण खासदारांची वाईफ असल्यामुळं मला पण आता राजकारणात घुसणं फार गरजेचं झालेलं आहे, म्हणजे त्यांचा सपोर्ट म्हणून, बाकी तसं काहीच नाही. पण नक्कीच ताई उमाताई, मी तुम्हाला आश्वासन देते की आमच्या नगर जिल्ह्यातल्या जितक्या पण महिला आहेत त्या मनापासून काम करतील आणि उमाताईंनी सांगितलेल्या जितक्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जास्त महिलांना गोळा करण्याचा प्रयत्न करतील आणि जो आपला एंड पॉईंट आहे तिथपर्यंत नक्कीच तुम्हाला याच्यापेक्षा 3 पट किंवा 4 पट जास्त महिला भेटतील. तर मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि नक्कीच विखे पाटील परिवार तुमच्या सर्वांसोबत आहे. आम्ही कायमच तुमच्यासोबत राहू. जितकं पण तुमचं काम असेल काय असेल तुम्ही नक्कीच तुमच्या दादांना किंवा आमदार साहेबांना आणि आईंना भेटू शकता. ते नक्कीच कायम तुमची मदत करते. धन्यवाद. आजच्या या शुभदिनी खरं तर हा महिला सप्ताह आहे. 8 तारखेला महिला दिन होतोच आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपण सगळ्या माता भगिनी आपल्या कॉलेजच्या अध्यक्ष उमाताई खापरे त्या खरं गेली 8 दिवस प्रवासात आहेत. हा महिला सप्ताह खरं तर आज हे करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मी या वास्तविकासाठी आणि स्वागतासाठी मी उपस्थित आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आपल्या प्रदेशच्या अध्यक्ष माननीय उमाताई खापरे, त्यांच्या सोबत आलेल्या दीपालीताई मोकाशे, आमच्या आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक माननीय स्नेहलताताई कोले, ज्यांनी आपल्या महिलांचं प्रातिनिधिक स्वरूपात विधानसभेत प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्या नेहमीच आम्हा सर्व तरुण मुलींना कायम प्रोत्साहन देतात. त्याचबरोबर आमच्या विद्ये काकू सुरेखाताई विद्ये या प्रदेशच्या सचिव आहेत. वैशालीताई जैन आज तिथे आलेल्या आहेत. तसेच आमच्या लाडक्या वहिनी आणि सौ धनश्रीताई विखे त्या खरं तर सुजयदादांना कायम सपोर्टिव्ह असतात आणि महिलांसाठी कायमच संघटनात्मक काम करण्याची त्यांची जी उमेद आहे ती खरं तर वाखाणण्याजोगी आहे. आणि आमच्या पाठीशी उभे असणारे आमचे बंधू आणि जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय राजाभाऊ जी गोंदकर आणि संघटक सरचिटणीस नितीन भाऊ, हे 2 बंधू नेहमीच माझ्या पाठीशी उभे असतात. तसेच सुनीलजी वाणी, आमचा युवा बंधू, माझा युवाचा अध्यक्ष शिराज डेरे आणि या सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या सदस्य आणि माझ्या सर्वच सहकारी मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमात नावं घ्यावी तेवढी थोडी आहेत, कारण मला सहकार्य करणारा प्रत्येक माणूस इथे आज मोलाचा आहे. परंतु व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय त्यांचं मी खरं तर इथे स्वागत करते. आमच्या वंदनाताई गोंदकर असतील, आमच्या फाउंडर मुळे आजी असतील, ताई उमाताई आमच्या मुळे आजी आहेत, त्या सेवक आहेत. गेली त्या तिथे पहिल्यांदा सेविका देखील आहेत आणि अजूनही त्या उमेदीने काम करतात. प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात. खरं तर असं संघटन आपल्याकडनं व्हावं एवढीच अपेक्षा. आजचा हा महिलांचा बूथ रचना आणि आत्मनिर्भर भारत या 2 विषयांवर जी आजचा आपली भारतीय जनता पार्टीची उत्तरनगर जिल्ह्याची जी आजची बैठक आहे ती उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. उमाताई खापरे यांचा परिचय आमच्या वैशालीताईंनी मगाशीच करून दिला. त्या नसताना तुम्हाला सर्वांना त्यांचा परिचय झालेला आहे. परंतु प्राथमिक स्वरूपात मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छिते की त्या गेली 9 वर्ष प्रदेशच्या संघटन सरचिटणीस म्हणून काम बघत होत्या. पिंपरी चिंचवडच्या नगरसेविका त्या राहिलेल्या आहेत. 3 वर्ष आपल्या फादर बॉडीवर त्या सदस्य म्हणून काम करत आहेत. तसेच दीपालीताई मोकाशी आपल्या महामंत्री आहेत, त्या आता पेनालिस्ट मध्ये आहेत नितीन भाऊंबरोबर.
धनश्रीताईंचं काम तर आपण सगळे इथे जिल्ह्यात असल्यामुळे बघतच आलेलो आहोत आणि स्नेहलता कोळेही म्हणजे ते नाव आमच्यासाठी तरुण मुलींसाठी अच्छा माहित नव्हतं मला. त्याही नगरसेविका आहेत, त्यांच्यासारखी मी एक नगरसेविका आहे, नवीन आहे, शिकती आहे, थोडंफार कमी जास्त होणार आहे. परंतु खरं तर ताई तुम्हाला सांगायला आवडेल, विद्ये काकू बघतात महिलांचं संघटन करताना मी प्रत्येक महिलेला ज्यावेळी इथे बोलवताना मी फोन करत होते त्यावेळी मला सांगताना त्यांना म्हणजे मला माहित नव्हतं एवढ्या तरी येतील की नाही. सगळ्या मला नवीन आहे, मी नवीनच कार्यकारिणी केलेली आहे. स्वागत करते आणि ही जी आपली आजची बैठक आहे त्या बैठकीमध्ये मी काही एकच सांगू इच्छिते की बूथ रचना करताना आम्हाला मागच्याच महिन्यामध्ये पक्षाने आपल्याला कार्यक्रम दिलेला होता. त्या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येकाने बूथ रचनेवर पेजवर आपण सगळ्यांनी प्रत्येकाने शिकलेलो आहोत. पण प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत बूथ रचना आणि आत्मनिर्भर भारत सोशल मीडियाच्या संदर्भातल्या गोष्टी या प्रत्येक याच्यापर्यंत गेल्या पाहिजेत. आणि आज माझी एवढीच विनंती आहे सगळ्या माता भगिनींना की आज मी उत्तर नगर जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करत आहे. माझ्यासोबत सगळ्या माता भगिनींनी राहून पक्षाचं संघटन वाढवावं एवढीच विनंती करते. मी नेहमीच सदैव तुमच्या सोबत राहील, परंतु तुम्ही सर्वच माता भगिनी माझ्या सोबत राहा एवढी विनंती करते. धावपळ झाली कार्यक्रमामध्ये, थोडीशी चूक भूल झाली असेल तर क्षमा करा आणि कार्यक्रमाची पुढील सूत्र मी वैशाली ताईंकडे देते आणि एवढं म्हणून थांबते. धन्यवाद.